इस वक्त हम मौजूद हैं थाने के शिक्षण विभाग संस्था कार्यालय के पास। जैसा कि आपको बताते हैं कि यहाँ पे आप देख सकते हैं कि यहाँ पे कुछ स्थानिकों द्वारा यहाँ पे धरना आंदोलन निकाला गया है। हम पूछे उनसे बातचीत करेंगे कि ये धरना आंदोलन किस लिए निकाला गया है और इसका कारण क्या है। जैसे कि हमारे साथ यहाँ पे आप देख सकते हैं कि हम बातचीत करेंगे। दादा, क्या नाम है आपका? राजकुमार ढवळे, सामाजिक कार्यकर्ता। क्या कहना चाहेंगे? जिस तरह से आप देख सकते हैं कि यहाँ पे धरना आंदोलन निकाला गया है, कारण क्या है धरना आंदोलन निकालने का? हे रोस्टरची माणसं शिक्षण विभागातील 2013 ते 23 परत कार्यरत असून त्यांना वेतन सुद्धा दिलं नाही आणि कोणत्याही शासकीय पत्र नसताना शाळेबाहेर बाहेर केलेला आहे। कोणत्या आदेशानुसार किंवा कोणत्या हुकुमशाहीनुसार बाहेर केलेला हा लेखी स्वरूपात आम्ही वारंवार पत्रव्यवहार करतो, पण कोणत्याही पद्धतीचं पत्र देत नाहीत। शिक्षण विभाग पण झाले आणि संस्थावाले पण कोणताही विचार करत नाही ते। तर अजून मागणी पूर्ण नाही झाली तर काय? नक्कीच आम्ही हा विषय आदिवासी समाजामध्ये हा शिक्षक असल्या कारणाचा अन्याय आम्हाला सहन करायला लागतो का, हा प्रश्न निर्माण झालेला आहे आमच्यामध्ये। आणि नक्कीच लढा आम्ही देणार। आमचा जो मानवी हक्क आहे तो आम्ही मिळवणार। ती कोणतीही वेळ आली, रस्त्यावरची उतरण्याची वेळ आली, रस्त्यावरची लढाई लढू, नक्कीच आम्ही आमच्या समाजाला, आमच्या शिक्षण बांधवाला न्याय मिळवून देणार। जे निवेदन तुम्ही दिलेलं आहे त्या निवेदनासाठी कोणतेही आश्वासन तुम्हाला भेटण्यात आला की नाही? नक्कीच आम्हाला वारंवार फक्त पत्राचे आश्वासन मिळाले, आतापर्यंत न्याय मिळाला नाही। पत्राद्वारे शिक्षण विभागाने संस्थेला पत्र दिलं होतं 15 दिवसात वेतन करण्यात यावं, त्या सुद्धा कुठल्याही पत्राचा जोमानत नसून त्यांना आतापर्यंत वेतन सुद्धा दिला नाही आणि शाळेवर रुजू करून घेतला नाही। त्यानंतर 8 दिवसाची मुदत दिली होती। 8 दिवसाच्या पत्राला सुद्धा शिक्षण विभागाने संस्थेला दिल्यानंतर संस्थेने कुठल्याही पत्राचा विचार न करता आतापर्यंत त्यांना शाळेबाहेरच ठेवलेला आहे। क्या कहना चाहेंगे आप यहाँ पे धरना आंदोलन किए, इसका कारण क्या? 2013 पासून आम्ही श्रमिक मंडळ भिवंडी संचलित न्यू इंग्लिश स्कूल चाविंद्रा या शाळेमध्ये जाहिरातीनुसार आम्ही शाळेमध्ये रोस्टर पूर्ण करण्यासाठी आमची भरती करण्यात आली। आमच्यामुळे रोस्टर कंप्लीट झालेले आहे। मला तिथेच प्रश्न निर्माण होतोय की रोस्टर कंप्लीट करत असताना, रोस्टर पूर्ण करत असताना आम्हाला विनाअनुदानित का ठेवलेलं आहे? मग विनाअनुदानित ठेवलं, त्या रोस्टरमध्ये खाली दाखवलेलं आहे की ओबीसीचे जवळपास 6 ते 7 पदं अतिरिक्त आहेत आणि भविष्यामध्ये जर पद रिक्त झाले तर सर्वप्रथम आरक्षणाचे विचार केला पाहिजे। पण इथे संस्था चालक मधुकर हेंदर पाटील यांनी आरक्षणाचा बिंदू डावलत ओबीसीचे पद यांनी, अतिरिक्त पद यांनी भरलेले आहेत त्या संस्थेमध्ये आणि आम्हाला तेव्हापासून आतापर्यंत डावलत आलेले आहेत। आम्ही वारंवार त्यांच्याकडे प्रश्न निर्माण केला की सर आमचं काम कधी होणार आहे, आमचा विचार करा। तर त्यांनी सिनियर शिक्षकांना वरती पदोन्नती देऊन, वेतनोन्नती देऊन, जे काही त्यांचे नियम असतील त्यांनाच वरती दिले गेलं आणि आरक्षणाच्या बिंदूंना खाली डावलण्यात आलं। आणि त्यानंतर 2023 मध्ये आम्हाला शाळाबाह्य केले। शाळाबाह्य करत असताना मग आम्ही शिक्षण अधिकारीकडे आलो। शिक्षण अधिकारीकडे आल्यानंतर शिक्षण अधिकारी आम्हाला काही कोणत्याही प्रकारचं दाद देत नाही। वारंवार पत्रव्यवहार करतोय आम्ही आणि वेगवेगळे पत्रव्यवहार करत असताना मॅडम बोलते की तुमचे पद लॅप्स झालेले आहेत। आता मला प्रश्न निर्माण होतो की आरक्षणाचे पद कसे काय लॅप्स होतात? आमच्या संस्थेअंतर्गत 2 शाळा आहेत। मग एक शाळा 8वी ते 10वी आहेत आणि दुसरी शाळा 5वी ते 10वी आहेत। जर या शाळेमध्ये पद कमी झालेले असतील तर दुसऱ्या शाळेमध्ये त्या पदांचा विचार करता येतो। असे होऊ शकतं। दुसऱ्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या जास्त आहेत तरी पण आमचा विचार केला नाही आणि आम्हाला डावलत आणलेले आहेत। तर इथे शिक्षण अधिकारी, इथे संस्था चालक यांनी एक संगनमताने आमच्यावर अन्याय करत आहेत आणि आम्ही जेव्हा त्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी येतो आम्हाला सांगतात कोर्टाची भाषा दाखवतात, तुम्ही कोर्टामध्ये जा। मग इथे मला प्रश्न निर्माण होतोय की हे लोक 2016 मध्ये खोटी संच मान्यता, खोटा रोस्टर तयार करून हे लोक नवीन पद भरती करतात, बोगस भरती करतात, आरक्षणाचे पदाला डावलून यांनी दुसरी पद भरती करतात। तेव्हा आरक्षणाचा बिंदू दिसत नाही का आम्हाला डावलण्यात आलंय वारंवार? असा प्रश्न निर्माण होतो आणि आम्हाला न्याय पाहिजे। जर आम्हाला इथे न्याय जर नाही मिळाला तर शेवटी आम्हाला जीव देण्याची वेळ जरी आली तरी आम्ही इथे जीव देऊ, कारण आम्ही आरक्षणाचे बिंदू आहोत। आम्ही जवळपास 11 ते 12 वर्ष आम्ही सेवा दिलेली आहेत। शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही या संस्थेला आम्ही सेवा दिलेल्या आहेत आणि आम्हाला हे शाळाबाहेर ठेवू शकत नाही। तर माझी सगळ्यांना विनंती आहे, जे लोक शिक्षक आहेत किंवा ज्या लोकांवर अन्याय होत असेल तर त्यांनी लगेच आणि या गोष्टीमध्ये जागृत व्हावं आणि न्याय मागण्याचा प्रयत्न करावा। धन्यवाद। सर, माझं नाव आहे
मी श्रमिक मंडळ भिवंडी संचलित या संस्थेमध्ये कार्यरत 2013 पासून 100% संस्था आहे आणि आमचे 2 बिंदू होते ST आणि NT म्हणून 2013ला जाहिरातीनुसार त्यांचे जे जसं पदभरती करतात त्यानुसार आमची भरती करण्यात आलेली आहे. भरती करून आम्हाला विनाअनुदानित ऑर्डर देण्यात आलेली आहे. विनाअनुदानित ऑर्डर दिली, ठीक आहे, विनाअनुदानित ऑर्डर दिली, पण आम्ही रोस्टरचे आरक्षणाचे बिंदू असताना या लोकांनी आम्हाला आज 12 वर्ष डावललं. कोणत्याही पद्धतीचा न्याय देत नाही. डावललं तर डावललंय. परत 2023 पासून आम्हाला शाळेबाहेर केलं, ते पण या 12 वर्षामध्ये काहीही वेतन दिलं नाही. विना वेतन मागायला गेले तर अपमानित अशी भाषा बोलतात, गेट आऊट बोलतात मुलांसमोर, विद्यार्थ्यांसमोर. आम्हाला बोलतात, ते गेट आऊट बोलतात. ही कोणती भाषा वापरतात? शिक्षकांना विद्यार्थ्यांसमोर अपमानित करतात हे संस्था अध्यक्ष. आणि 12 वर्ष वेतन नाही. या संदर्भात तर वारंवार पत्रव्यवहार केलेत, पण अजून आम्हाला न्याय मिळाला नाही. आणि ही वेळ आलेली आहे आणि पुढे आम्ही करतो, तुम्ही कोर्टात जा, या भाषा सगळ्या वापरल्या जातात. आणि ठीक आहे, आमची पद लॅफ झाली 16ला असे बोलतात, त्याचे काही पुरावे दाखवा ना आम्हाला. आणि विदाउट पेपर आपको बर्खास्त विदाउट पेपरने आम्हाला शाळा बाहेर केलेलं आहे. काहीच कारण नाही, शासनाचं पत्र नाही आम्हाला आजपर्यंत. संस्था फक्त पत्र काढते, ते पण शिक्षण अधिकाऱ्यावर ढकलते. मग शिक्षण अधिकाऱ्याचं पत्र दाखवा ना आम्हाला सेवा समाप्त केले. आणि कारण काय सेवा समाप्त करायचं, ही कारणं शोधली पाहिजेत. याचाच काहीच कोणीच दखल घेत नाही. म्हणून आज आम्हाला या उपोषण करण्याची वेळ आलेली आहे. तरी बघितलं, आणि या सगळ्या 12 वर्ष विना वेतन कार्यरत असताना आज माझी घरची परिस्थिती अशी झालेली आहे की माझी मुलं 2 महिने शाळेत गेली नाही, पण मी फी भरू शकत नाही. एक मुलाची फी नाही म्हणून त्याला आतमध्ये घेतलं जात नाही. दुसऱ्या मुलाला दुसरी शाळा बघावी तर मागची फी नाही म्हणून माझी मुलं 2 महिने शाळा बाहेर होती. याची दखल कोणी घेतली का? आज अशी परिस्थिती आहे की माझ्या खिशात एकदम हे परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, घरची परिस्थिती, घरचे आई वडील माझ्या टेन्शनमध्ये आहेत. माझी मानसिक तळ असले आहे. माझी पत्नी घेऊन आलेलो आहे मी इथं, आणि माझे 2 मुलं घरी आहेत, आज ती शाळेत आहेत, ती येतील थोड्या वेळात. मग हे घेऊन मी इथं राहणार आहे शेवटपर्यंत. आता आत्महत्या पण करेन, इथं जीव देईल. कब तक मतलब इधर पे रहने का हुआ है, मतलब जब तक मांगनी पूरी जोपर्यंत मागणी नाही पूर्ण होणार तोपर्यंत इथं बसणार. स्पीड न्यूज भारत.